आज सकाळी 7:15च्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यामध्ये संपूर्ण गावांना भूकंपाचे हादरे बसले। हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आणि विदर्भातील जवळ असलेल्या वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांना जे आहे ते भूकंपाचे धक्के बसले आणि त्यानंतर त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे ते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर सर एकंदरीतच किती सेक्टरचा हा नोंद झाली आणि याचा केंद्रबिंदू कुठे आहे, सगळं कसं असणार आहे? हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी 7:14 भूकंपाचे हादरे बसले आणि याची जी काही रिश्टर स्केलला नोंद झाली ती 4.5 रिश्टर स्केलची याची नोंद झालेली आहे। आतापर्यंतच्या सगळ्या आलेल्या तहसीलदारांच्या अहवालानुसार त्याच्यामध्ये असं मेजर असं कुठे नुकसान किंवा कुठे जीवितहानी किंवा झालेलं नाही। मात्र सर्वच नागरिकांना आम्ही याच्यापूर्वी पण या जिल्ह्यामध्ये अनेकदा अशा प्रकारचे हादरे बसलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला आम्ही लोकांना अवेअर करण्याच्या अनुषंगाने अवेअरनेसचे कॅम्प आम्ही या 35 ते 40 गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मागच्या वर्षी पण घेतलेले होते। याही वर्षी आम्ही त्याचं नियोजन या ठिकाणी करणार आहोत आणि लोकांना आमची फक्त एकच विनंती आहे की कारण आमच्याकडचं एकच ऑब्झर्वेशन आमचं याबाबत आहे की म्हणजे अनेकांच्या घरावरती मोठे मोठे दगड ठेवलेले आहेत आणि जर का असा प्रकारचा रिश्टर स्केलचा मोठा जर का भूकंप झाला तर या दगडांमुळे फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आपल्या घरावरती असलेले किंवा टिनांवरती असलेले दगड ठेवलेले ते दगड जर का काढून घेतले तर मला वाटते की आपण मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वाचवू शकतो। तेवढंच माझं या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन आहे। सर नैसर्गिक आपत्ती याला कोणीही काही करू शकणार नाही, परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये पांगराशिंदे असेल, वापटी असेल, वसमत तालुक्यात 2015 पासून वारंवार धक्के बसतात। मात्र त्या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही वारंवार प्रशासनाला कळवलं, कुठलीही जनजागृती नाही, भूकंप झाल्यावर काय करावं काय करू नये याची पोस्टरबाजी नाही असं त्या गावाकांचं म्हणणं आहे आणि आजही त्या गावामध्ये ना तलाठी पोहोचला ना तुमचा तहसीलदार पोहोचला। नाही, या सर्व गावांमध्ये आपण आता अनेक प्रकारचे आपण अवेअरनेसचे कॅम्प आपण घेतलेले आहेत। आपल्याकडच्या पुण्याच्या संस्थेनी पण आमच्याकडे केळकर म्हणून होते, त्यांनी पण आमच्या या सर्व गावांमधलं त्याचं डॉक्युमेंटेशन पण आम्ही केलेलं होतं आणि याच्या संदर्भात आम्ही शासनाला पण एक रिपोर्ट सबमिट केलेला आहे की याच्यात आपल्याला ह्या ठिकाणी वारंवार हादरे बसण्याचं काय कारण आहे याच्यासाठी एक तांत्रिक टीम, शास्त्रज्ञांची टीम एकदा पाठवून या भागातल्या भूगर्भाची एकदा तपासणी करण्याची आवश्यकता आहे। त्याच्या अनुषंगाने देखील आज माझे सकाळीच बोलणं झालेलं आहे, ते सुद्धा लवकर त्याच्यामध्ये पावलं उचलत आहेत। शासनाकडून देखील आम्ही याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भूकंपाच्या मिटिगेशनच्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल त्याच्यावरती आम्ही विचार आमचा चालू आहे। सर केंद्राची किंवा मग राज्याची एखादी टीम हे सगळं ह्याच्यासाठी येणार का जिल्ह्यामध्ये? नाही, ते आता शासन पातळीवरून त्याच्यामध्ये जे काही शास्त्रज्ञांची टीम असेल ती टीम ते आम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करतोय की आपल्याला जर काही मिळाली तर कमीत कमी याच्यामध्ये काय कारण असू शकतं अशा पद्धतीच्या हादरे बसण्याचं ते सुद्धा आपल्याला तपासता येईल। आणि यावर्षी देखील आपण अवेअरनेसचे मोठ्या प्रमाणात कॅम्प आपण सर्व शाळांमधल्या विद्यार्थी आणि गावामधले ग्रामपातळीवरचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या अनुषंगाने आमचं घेण्याचा मी निषेध केलेला आहे। सर्व गावामध्ये दवंडी देण्यात आलेली आहे। सर्व गावामध्ये आपण हे सांगण्यात आलं की आपण प्रत्येकाने अशा पद्धतीचे हादरे बसले तर आपण घराबाहेर आपल्या मोकळ्या जागेत येऊन थांबावं, कोणीही घरात थांबणार नाही याची काळजी घ्यावी, अशा पद्धतीच्या सूचना आपण सर्व ठिकाणी दिलेल्या आहेत। आता काय हिंगोली जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातील नागरिकांना काय आव्हान असणार आहे तुमचं? आव्हान एकच आहे की अशा पद्धतीने सतर्क राहणे आणि आपल्या घराच्या बाहेर जर अशा पद्धतीचे हादरे बसायला लागले तर तात्काळ बाहेर येऊन थांबणे, कुठल्याही पद्धतीने घरात न थांबता, कारण घरात थांबलं तर घरात कुठल्याही पद्धतीने मोठा जर का भूकंप झाला तर घराच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीचे हादरे बसले तर घरात न थांबता रस्त्यावरती येऊन ओपन जागेवरती थांबणे हाच त्याच्यामधला सर्वात चांगला उपाय असल्याचं आमच्या त्या टीमने आम्हाला सांगितलेलं होतं। निश्चितच हे होते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर। ज्यावेळी अशी घटना घडते त्यावेळी नागरिकांनी घराबाहेर पडावं आणि सर्वात महत्त्वाचं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केलं की जे काही घरावरच्या पत्राचं संरक्षण करण्यासाठी दगड ठेवले आहेत ते दगड ही बाजूला टाकण्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आवाहन केलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।